अंबेजोगाई येथील दर्शन झाल्यानंतर आमची सहल श्री स्वामी मुकुंदराज यांच्या समाधीकडे येऊन पोहोचली. हळूहळू, हे हळू चला रे, उडी मारू नका. कुठे घसरत जायचं? काय नसेल. हा पाणी खोल आहे जरा, आवाज येत आहे ना पाण्यात. इथं काय वाचलं ते एकेकाला सांगायचं आहे. अत्यंत थंड असं वातावरण आहे इथं. जाळी केली आधी खाली उतरत आहे. धोक्याचं आहे ना जरा. हा जरा आहे तिथं. जयवंती नदी आहे शहरात पाणी काय भाऊ? आमचे रामेश्वर शाळेचे मुख्याध्यापक श्री कदम सर यांनी ऑर्डर दिल्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचा व्हिडिओ घेत आहो. पुढचं ऑर्डर द्या ना सर तुम्ही. 3-4 लाख. अरे बापरे. अर्धे पैसे आमचे. बरं. बघा रे पक्षाचं घट्ट बघा किती छान आहे. हळू चला रे. आज मेरा उपवास है.
उपवास के दिन मैं ज़्यादा नहीं खाता। 2 डझन केळी, एक लोटा भर छाछ। हे चला ना, खाली जाऊन ये. तुम्ही खाली जाणार का? नाही. समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केलं. जेवण झाल्यानंतर लगेचच आम्ही आमचा पुढचा स्टॉप येडेश्वरी माता देवस्थान येरमाळाकडे निघालो. आता आमची सहल येरमाळा येथे पोहोचलेली आहे आणि आम्ही येडेश्वरी मंदिरात दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत. हे समोरचं जे मंदिर आहे ते येडेश्वरी मातेचं आहे. बरोबर, चला द्वारे येथे पोचलेलो आम्ही आणि हे सर्व विद्यार्थी मातेचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आहेत. बरोबर, हात पकडून लाल टोप्या पाहून चला रे. बरोबर, होंडा रंग. वर चाललो आपण येडेश्वरी मातेच्या दर्शनासाठी. गड चढताना मजा येते का सर? जरा जरा थकलेले आहेत सगळे विद्यार्थी, पण तरी चढण्याचा प्रयत्न करत आहे. हे दिसत आहे सगळे सर. मंदिरामध्ये दर्शनासाठी सर्व गड चढून बापरे, इथं भयानक गर्दी आहे आता.
येडेश्वरी माताचं दर्शन घेऊन निघालेलो आम्ही. दोघी दोघी चला बरोबर. येडेश्वरी माताचं दर्शन करून आता आम्ही तुळजापूरला निघणार आहोत. एवढ्या पायऱ्या चढून सुद्धा आमचे विद्यार्थी एकदम रेडी आहेत तुळजापूर जाण्यासाठी. परळी वैजनाथ, अंबेजोगाई आणि येडेश्वरी मातेचं दर्शन घेऊन आमच्या शाळेची सहल आता तुळजापूरकडे निघत आहे. आणि सर्व विद्यार्थी आमचे लाईन मध्ये चला, 2-2च्या. एवढ्या पायऱ्या चढून आमचे लहान लहान विद्यार्थी अतिशय उत्साहाने तुळजापूरकडे निघाले आहे. अतिशय उत्साहाने तुळजापूरकडे आमची शैक्षणिक सहल निघाली आहे. चला चला समोर चला. आमचे विद्यार्थी आणि आम्ही सर्व तुळजापूर मंदिराकडे जात आहोत.